नाम दासबोधम ऋषिशांचा संवाद दशक पहिला समास वाचण्यास प्रारंभ करतो महाराज. श्री गणेशाय नमः. ओम सरस्वते नमः. ओम श्री सिद्धरामेश्वराय नमः. श्रीराम आकाश तोवा परमार्थ जो साधकांचा निज साथ नातरी समर्थामध्ये समर्थ योगा आहे तरी परमसुगम परिजनासी झाला दुर्गम काजयाचे चुकले सत्समागमाकडे नाना साधनांचे उदाहरण हा रोकडा ब्रह्म साक्षात्कार वेदशास्त्री जे सार तेरवासे आहे तरी चौकडे परियण मात्र दृष्टी न पडे उदास परी एकीकडे पाहता दिसेना आकाश मार्गी युक्त पंथे जाणती योगी समर्थे मित्राचा गुजात सहसा नाहीकडे साराचेही निसार अखंड अपार नेऊन शक्ती तस्कर काही केल्या तास नाही राजभय अथवा नाही अग्निभय अथवा शापद भय भरोस नाही परब्रह्म ते हलवेना अथवा नवी चुकेना काळांतरी चवेना जेथी चिते येथे ऐसे ते ठेवणे कदापि पालटो नेणे अथवा नवे आणि कोणे भक्ता काळे अथवा ते घसबडेना अथवा दृश्य होईना नातरी पाहता दिसेना गुरु अंजनी म्हणा राजा सतुना रामेश महाराज की जय. राजा सगुणा व्यवसाय महाराज की जय. राजा सगुणा लिंगम महाराज की जय. राजा सगुणा श्री काळ सिद्धेश महाराज. राजा सगुणा सिद्ध महाराज की जय. राजा सगुणा रणजित महाराज. राजा सगुणा हरिश्चंद्र महाराज की जय. राजा सगुणा श्री टाकर महाराज की जय. परमार्थ स्तव रामदास महाराज यांनी दासबोध हा ग्रंथ म्हणजे काय ते सांगितलं. म्हणजे गणेशाचा वंदन केलेला आहे दुसरा समास. तिसरं शारदा स्तवन केलेलं आहे. शारदा स्तवन. चौथा सद्गुरू स्तवन केलेलं आहे. पाचवा संत स्तवन केलेलं आहे. आणि सहावा स्वते स्तवन केलेलं आहे. सातवा समास कवीश्वर स्तवन केलेला आहे. आणि आठवा समास सभा स्तवन केलेले आहे. आता नववा समास. नववा समास म्हणजे मुद्द्याला साथ घातलेला आहे. मुद्दा काय आहे? परमार्थ का करावा, परमार्थ म्हणजे काय ते सांगितलेलं आहे. रामाचा दास झालेला आहे ना. रामाच्या दासाला परमार्थ कळला पाहिजे. परमार्थ म्हणजे काय? परम अर्थ, गुप्त अर्थ, गुप्त धन. तो आपल्याला दिसतो तो धन नव्हे. तो कोणाशी संबंधित आहे? शरीराशी, मनाशी, जीवाशी. जो आपण समजतो धन, आपण कुठलं धन समजतो? शरीराच्या दृष्टीने, देहाच्या दृष्टीने पैसा, सोनं, मालमत्ता, इस्टेट, नातेवाईक, लौकिक, हे सगळं शरीराच्या दृष्टीने. आत्म्याच्या दृष्टीने परमार्थ म्हणजे गुप्त धन काय? आपली ओळख, आपण कोण, आणि ते समजा आपल्याला आपण कोण कळला तर काय आहे? आपण कोण आहे जर कळलं तर काय आहे? आपल्याला गुप्त धन सापडलं.
परमार्थ, गुप्तधन. गुप्तधन काय आहे की ते कसं आहे, साराचेही निजसार. काय सांगितलंय? साराचेही निजसार. सार म्हणजे शाश्वत. शाश्वतला शाश्वत काय आहे तर गुप्तधन, परमार्थ. बाकी नाशिवंत आहे. आपण जन्मापासून मरेपर्यंत जे भोगतो ते शरीराच्या दृष्टीने नाशिवंत आहे. असा काय नाशिवंत आहे ते असार आहे. सार काय आहे? साराचे सार. काय सांगितलेलं आहे? साराचे सार निज सार, म्हणजे आपल्याकडेच आहे, आपलं धन आहे, आपलंच आहे ते. अखंड अंश अपार, अखंड आहे ते. जन्मापासून मरेपर्यंत, मेल्यानंतरही अनेक जन्म, ते नष्टच होत नाही. साराचे सार निज सार, अखंड अंश अपार, नेऊ न सकती तस्कर काही केल्या. म्हणजे ते चोर सुद्धा नेऊ शकत नाही. त्याला काय तयास नाही राजभय, म्हणजे राजाही त्याला काय करू शकत नाही. अथवा नाही अग्निभय, अग्नी त्याला जाऊ शकत नाही. अथवा शब्द भय, कोणाचाही भय नाही. परब्रह्म ते हलवेना, अथवा ठावी चुकेना, काळांतरी चळेना, जेथीचे तेथे. काळांतरी चळेना म्हणजे काय? मेल्यानंतरही तसंच राहतं. आपला जीवात्मा जर तो नष्ट होत नाही तर परमार्थाचं नष्ट होण्याचा प्रश्नच येत नाही ना. आपण मेल्यानंतर जीवात्मा राहतो की नाही? जीव आत्मा. जीवात्मा म्हणजे काय? ममेव जीवभूत सनातन. शरीरात प्रवेश केलेला माणूस तो जीव झालेला आहे. तो जीव नष्ट होत नाही तर परमार्थ कसं नष्ट होईल? म्हणून काय सांगितलंय? परब्रह्म ते हलवेना, अथवा ठावी चुकेना, काळांतरी चळेना, जेथे जिथे ते. ऐसे ते ठेवणे कदापि पाठो नेणे, अथवा नवे अधिकोणे भूता काळे. अथवा ते कसवटेना, अथवा दृश्य होईना, नात्री पाहतो दिसेना गुरु अन्य विना. हे असं जे आहे ते कधीही आपल्या जवळ आहे जवळ अंतरी, भेटी नाही जन्मांतरी. त्याच्याशिवाय आपण नाही. जसं इलेक्ट्रिक म्हणजे विद्युत करंट, करंटशिवाय कुठलं उपकरण नाही. किंवा पाण्याशिवाय बुडबुडा नाहीये. बुडबुड्याला अधिष्ठान काय आहे? पाणी. सोन्याच्या अलंकाराला अधिष्ठान काय आहे? सोनं. तसं जीवाला अधिष्ठान काय आहे? परमार्थ, गुप्तधन, गुप्त रूप तो आहे. तो कसा आहे? आपल्या जवळ अनेक जन्म आपल्या जवळ असतो. अनेक जन्म आपल्याकडे असतो. जन्म कोण घेतो? मनामुळे जन्म होतो, देहामुळे जन्म होतो, देहबुद्धीमुळे जन्म होतो. आपल्याला कोणी जन्माला घालत नाहीये. आपणच आपल्या कल्पने जन्म घेतो. कोण जन्माला घालत नाही आपल्याला. आपली कल्पना, ती कल्पनेमुळे माणूस जन्म घेतो. मी आहे, मी जे आहे, मी जे आहे, मी करतो. हे जर कळलं की मी नाही आहे, देव आहे, असं कळलं तर कर्तेपणा गेला की नाही. परमार्थ आपल्यातला कर्तेपणा घालवण्यासाठी आहे. जोपर्यंत कर्तेपणा आहे तोपर्यंत देहबुद्धी आहे. ही देहबुद्धी घालवण्यासाठीच काय परमार्थ स्तवन सांगितलं. सुरुवातीला तुला सांगितलं नाही. काय सांगितलं? आहे तरी परिसुगम परमसुगम, परिजनासी झाला दुर्गम, आल्याचे चुकले वर्म सत्समागमाकडे. सोपं आहे ते. म्हणून सांगितलं आहे तरी परमसुगम. सोपं आहे, सहज आहे. जसं आपण सांगितलं मी हरवलो. लोक काय म्हणतील? हा वेडा आहे, त्याला काय कळत नाही का? हा तर आहे, कुठे हरवलाय? तो म्हणतो मी हरवलो. ह्याला वेड्याला शहाणा कसं करायचं?
एखाद्या शहाण्याच्या डोक्यात कल्पना येते, युक्ती येते, त्याला आरसा दाखवूया. मग आरसा देऊन दाखवतो त्याला, अरे मी हरवलो नाही, मी आहे, मी आहे. तसं परमार्थ एवढा सोपा आहे, आरशात आपलं आपण बघण्यासारखं आहे. आरशात आपल्याला आपण बघण्यासारखं आहे, एवढा परमार्थ सोपा आहे. परंतु आहे तरी परमसुगम परिजनासी झाला दुर्गम. परंतु लोकांना कठीण आहे सापडायला. का? वर्म परिजनासी झाला दुर्गम, का जयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे. सत्याचा समागम करत नाही, सत्याचा समागम करत नाही, म्हणून जवळ आहे पण सापडत नाही. त्याच्याशिवाय सोनाशिवाय दागिना नाहीये, तसं परमार्थाशिवाय तू नाहीये. तो कोणाला सगळीकडे तोच आहे, त्याच्याशिवाय काहीच नाहीये. का सापडत नाहीये? सत्समागम आहे. सत्याचा समागम करत नाही. आजी कशाचा समागम करतो? देहाशी समागम, देह बुद्धीचा समागम करतो. जोपर्यंत आपण देह बुद्धीशी समागम करतो तोपर्यंत सत्याचा समागम नाहीच आहे. सत्य एकच. अनेक जन्म तो आपल्या सोबत असतो पण त्याला ओळखत. अनेक जन्म या सुखासाठी आपण अनेक जन्म घेतो. तो सुख मिळतो कुठे? जर सुख मिळालं असतं तर त्याने जन्मच घेतला नसता ना. त्याला जे सुख पाहिजे, ज्या सुखासाठी आपण जन्म घेतो, तो सुख मिळाला असता तर काय झालं असतं? त्याने जन्मच घेतला नसता ना. जन्म का घेतो? जन्म घेण्याचं कारण काय आहे? मरेपर्यंत वासना तृप्त होत नाही, सुख मिळत नाही. सुखाची कल्पनाच वेगळी आहे. विषयातून सुख घेतो तो मरणार की नाही? या बुद्धीतून सुख घेतो तो मरणार की नाही? त्या सद्गुरू आपल्याला आत्म्यातून सुख घ्यायला सापडलं तर अमर होतो. पण हा जीवनानी आहे. अनेक जन्म त्याच्यावर संस्कार झाले आहे. मी देहाशिवाय राहू शकत नाही, मी देहाशिवाय राहू शकत नाही. देव कशाला पाहिजे? विषय सुखासाठी. विषय सुखासाठी त्याला देह पाहिजे, नाही वाचून द्यायची गरज नाही त्याला. मरेपर्यंत विषय संपतच नाही, म्हणून परत जन्म घेतो. परे ना शोम जाते जाते, म्हणून मागू काय जन्म घेतो. मरेपर्यंत त्याची वासना पूर्ण होत नाही. मरे एक त्याचा तुझा शोक आहे, परी मागुता तोही जात आहे. पुरे न शोम जाते त्याची, म्हणून मागुता जन्म घेते. जन्म घेण्याचं कारण सरळ सांगितलं. एक म्हणतो, आपण म्हणतो मरतो, मेला मेला मेला, दुःख वाटतं, फार वाईट वाटतं. स्मशान वैराग्य येतो. घरी आल्यावर परत माया तडक, परत संसाराला, परत देहबुद्धीत आलं. मग थोड्या दिवसांनी हाही निघून जातो, मग दुसरे रडतात, थोड्या दिवसांनी तेही निघून जातात, हे रडणं चालूच राहतं. पण मरेपर्यंत त्याला कळतच नाही मरण म्हणजे काय, मृत्यू म्हणजे काय, जन्म म्हणजे काय, माणसाचा जन्म काय आहे काही कळत नाही. फक्त खाणं पिणं झोपणं, उदरम भरणं, परत जन्म घेणं, परत मरणं. मरण म्हणजे माहिती आहे, जन्म घेणं पण माहिती नाही. कशासाठी जन्म घेतोय? सगळ्यात अज्ञानात राहतो जन्मापासून मरेपर्यंत. मेल्यानंतरही तो अज्ञानात राहतो. मनुष्य देहाचं महत्वच कळत नाही. परमार्थ म्हणजे कळतच नाही. दासबोध तेच सांगायचा प्रयत्न केला आहे. परमार्थ म्हणजे काय, दासबोध म्हणजे काय, गणेश म्हणजे काय, शादास्थान म्हणजे काय, सभास्थान म्हणजे काय, संतस्थान स्तवंता म्हणजे काय, सगळ्यांचं उलगडा करून सांगितलं आहे. पण ह्या जीवाला कुठेही वेळ आहे. शांत बस, 5 मिनिटं ध्यानाला बसत नको. मला हे काम आहे, मला ते काम आहे. फक्त झोपल्यानंतर तो शांत असतो. नाही तो सकाळी उठल्या आपण असल्याची जाणीव आल्यानंतर सुरुवातच होते. कुठे वेळ आहे? आणि आजारी पडलं तर ऍडमिट, देवा मला वाचा, देवा मला वाचा. आठवतो की ना देव? म्हणून सांगितलं, सुखे सुना आठवे, दुखे देव. दुःखातच देव सापडतो. म्हणून ज्याला देव पाहिजे आहे तर काय, देव दुःख देतो. दुःखातच देव सापडतो. कळतं नाहीये शेवटी देवाशी आपल्याला कोण नाहीये. जगी जे असं कोण नाही, त्या असं देव आहे.
पैसा काम करत नाही, ओळखी काम करत नाही, कोण काम करत नाहीये, नातेवाईक काम करत नाही, आपले जे म्हणतो तेही काम करत नाही. मग काय एकच सांगा, जगी जास्त कोणी नाही त्यास मरणापूर्वी मरणाला ओळखायला सद्गुरू. मरण काय रोज मारतो तुम्हाला, तुम्ही मरेपर्यंत मारतो, तुम्ही मेल्यानंतर तुम्ही मरतच नाही, अमर म्हणतो. तुम्हाला मृत्यू कळलेला असतो. मृत्यू म्हणजे काय, जीवन म्हणजे काय, सगळं करतो. पहिले मनाबाजूने, नंतर मनाविरुद्ध, नंतर मनाबाजूने मनाविरुद्ध संपलं की नाही. वासना कुठली राहणार? समजा मनाविरुद्धच सगळं झालं तर वासना कुठली राहणार? नाही, काही नाही, संपलं. जन्माचं काय झालं? मुळी खडोनिया दुरावली दीपा. जन्माचं कारण वासना आहे. वासनेमुळे जन्म होतो, गद्देपणामुळे जन्म होतो. जिवंत असताना सद्गुरू तुम्हाला दाखवून देतो, तुम्ही नाही मी आहे. वासनाच्या काय म्हणतात, वासनाशिवाय, वासना रहित देहबुद्धीत मन आहे तो आत्मेकडे निघतो. आनंद कशात आहे? देहबुद्धीत आहे, विषय सुखात आहे का आत्मबुद्धीत आहे, का आत्मसुखात आहे? जिवंत असताना कळत. विषय सुखात, देहबुद्धीत सुख नाही, टेम्पररी. जसं आता खाल्लं परत लागेल, आता हे दृश्य बघितलं परत बघायचंय, हे आता ऐकलं परत ऐकायचंय. परमार्थ तसं नाही. एकदा अंतर्मुख झाला परत परत ऐकायची गरज नाहीये. क्षणात अंतर्मुख होतो, सहज आहे ते सुख मिळतं तुम्हाला, सहज आहे. म्हणून काय सांगितलंय? अथवा दृश्य होईना, अथवा ते घसवटेना, अथवा दृश्य होईना, ना तरी पाहता दिसेना, गुरु अंजनी विना. गुरुशय कळत. गुरुअंजन म्हणजे काय? गुरुवा घाली ज्ञानांजन, गुरुवा दाखवी निजधन, गुरुवा सौभाग्य देऊन सात्मबोधना. काय सांगायचं आहे? गुरुवा घाली ज्ञानांजन, जे दिसत नाही ना आपल्याला त्याच्यासाठी गुरु अंजन घालतो. ध्यानांजन म्हणतात त्याला, ध्यान देतो. ज्ञानाने कळतं. गुरुअंजनी विषय, गुरुवा घाली ज्ञानांजन, गुरुवा दाखवी निजधन. गुरुअंजन करून दाखव काय तो तुझा घरात धन कुठला? आत्मधन. तू आत्मा आहे, ओळख. तू देह नाही. म्हणून सांगितलं सकाळच्या ह्याच्यात काय सांगितलं आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. तू मन नाही, तू बुद्धी नाही, तू चित्त नाही, तू नचे प्राण असं, तू प्राण नाही, सहा विकार नाही, उरला तर तू आहे. तत्वे करता आपण काहीचा वरे. आत्मनिवेदन येणे प्रकार सहजेचे झाले. निवेदन जिवंत असताना सद्गुरू करून देतो. म्हणून सांगितलं, काय सांगितलंय? ना तरी पाहता दिसेना, गुरे होजांजे निवणा. त्याला बघायला दिसत नाही, पण गुरु दाखवलं तर जसं आपण हरवलो, मी हरवलो. कुठे हरवलो तू? झांडा म्हणतो याला शुद्ध ताळावर आणण्याचा उपाय एकच. तू हरवलं नाही रे. तो म्हणतो ना मी हरवलाय. ना मी हरवलं नाही रे. हरवलास. मग असं देऊन दाखवतोय, बघ तू आहे की नाही. म्हणतो मी, मला बघ, मी असं जसं दिसतो तसंच आहे ना. हा म्हणे बरोबर आहे. मग आता तू बघ अशा काय दिसतो, तू आहे तसंच आहे ना. तू कुठे हरवला? म्हणून गुरु ज्ञानांजन घालतो. तू देह नाही, तू मन नाही, तू बुद्धी नाही, तू चित्त नाही, तू अहंकार नाही, तू पंच प्राण नाही, सहा विकार नाही, तू पुण्य तूच नाही, तर पुण्य कोण करणार? तू पुण्यम ना पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न मंत्रो न तीर्थो न मेधा नाही. हम भोजन एवं न भोजन न मृत्यू. मृत्यू कोणाला आहे? जीवाला आहे. हा जीवाला पण मृत्यू नाहीये, मृत्यू देहाला. लिंग आणि द्याशी गाठ पडलेली आहे ना. सद्गुरू सोडवतो. गुरुवा घालीत काय? गुरुवा वैराग्याचे मुळ, गुरुवा परब्रह्म केवळ, गुरुवा दाखवी तात्काळ, गुरुवा सोडवी तात्काळ, गाठी लिंग द्या. लिंग आणि देहाशी गाठ पडलेला आहे. लिंग म्हणजे काय? जीवात्मा. तो लिंग
आणि त्याच्याशी गाठ कोणाची पडलेली आहे? देहाशी, स्थूल देहाशी. मी देहाशिवाय राहू शकत, मी देहाशिवाय राहू शकत. देह कशाला पाहिजे? विषय सुखासाठी. जिवंत जन्मापासून मरेपर्यंत विषय सुख घेतो की नाही? मरेपर्यंत मेल्यानंतर विषय सुखच घेतो. परत जन्म घेतला तर विषय सुखच घेतो. विषय सुखासाठी देह पाहिजे. सद्गुरु जिवंत असताना बीज मंत्र गुरा ज्ञान शस्त्र घेऊन या हाती केली तमत ज्ञानशस्त्र देतो. त्याच्यामुळे आपण अंतर्मुख होतो. अंतर्मुख झाल्यानंतर देहाशी आणि जीवात्म्याशी जी गाठ पडलेली आहे ती सुटते. गृहा घालीत गृहा वैराग्याचे मुळ गृहा परब्रह्म केव्हा गृहा परमात्मा केव्हा गृहा दाखवितात का गृह सोडवितात का गाठी लिंगली. जीवात्मा आणि याची स्थूल देहाशी पडलेली गाठ सोडतो. मग जीवात्म्याला कुठे लावतो? मनाला कुठे लावतो? आत्म्याकडे. पश्चिमी चालविले आत्मा तेथे नेतारे तिकडा वरी नांदे देखी आणि पंडित ते सुख काय. सद्गुरु ज्ञानांजन घालतो. कशासाठी? खरं सुख तिकडे आहे. ते सुख काय सांगू वाचे बोलता नाही अर्धेचे नियोगे गेले मी पण मागे ते सुख काय. सद्गुरु सांगतो ते पण वागलं तर काय होणार आहे? आपल्याचा मी पण मीच शिल्लक राहत नाही. मी नाही आहे. मी भास आहे. देह भास आहे. मन भास आहे. बुद्धी भास आहे. चित्त भास आहे. अहंकार भास आहे. माया भास आहे. शिवात्मा भास आहे. परमात्मा भास आहे. निराभास सद्गुरु कोणी पण देतो तेव्हा कळतं मी मला सापडलो. मी मला सापडलो. कारण अनेक जण आपण हरवलं नाही. तुला ओळखत नाही म्हणून सांगितलं. काय सांगितलंय? ना तरी पाहता अथवा ते घसवटेना अथवा दृश्य होईना ना तरी पाहता दिसेना गुरुवंजने विना राजाधिरा सद्गुणा सिद्धरामेश महाराज राजाधिरा सद्गुणा राजाधिरा सद्गुणा राजाधिरा सद्गुणा